ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बुलढाणा जिल्ह्यातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आणि ज्याची जागतिक कीर्तीवरची ओळख आहे असं लोणारचं सरोवर, ज्या सरोवरामध्ये आता चक्क मासे आढळले आहेत, अशा पद्धतीचा हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। मात्र या पाण्याची पातळी सुद्धा वाढली आणि pH सुद्धा कमी झाला आहे। हेच ते सरोवर आहे। मी सध्या या लोणार सरोवराच्या काठावरती आहे। आपण जर पाहिलं तर हे लोणार सरोवर आहे आणि जागतिक कीर्तीचं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून आजपर्यंत ओळख आहे। मात्र आता हे जे सरोवरातलं पाणी आहे हे गोडं होतं की काय आणि या सरोवराची जी खाऱ्या पाण्याची ओळख आहे ती मिळते की काय, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निमित्त उपस्थित होते। मला सांगा, हे आपल्यासोबत सचिन कापुरे आहेत, जे अभ्यासक आहेत लोणार सरोवराचे। काय नेमकं प्रकार आहे या सरोवराच्या पाण्यामध्ये? सध्या मासे आढळले आहेत, काय नेमका प्रकार, कशामुळे मासे आढळ pH कमी झालाय? बरोबर आहे। आता pH कमी झाला हे पाण्याचं अतिरिक्त वाढ झाल्यामुळे बऱ्याच कारणाने याच्यामध्ये सांडपाणी, काही झऱ्यांचं व पावसाचं पाणी आलेलं आहे। याचा पाण्याचा गुणधर्म जो आता होता तो 10 ते 11 pH लेवल या पाण्याची होती आणि हे पूर्णतः खारं पाणी होतं, क्षारयुक्त पाणी होतं। परंतु आता आपण जी टेस्ट करतोय याच्यामध्ये भरपूर पाणी आलंय गोडं, तर आता सध्या याचा pH कमी झालेला आहे। आपण सिद्ध करण्यासाठी लॅबोरेटरीमधून pH टेस्ट आणलेली आहे। तर आता हा आपण पेपर या पाण्यामध्ये टाकून याची टेस्ट घेऊया। आता हे जे सचिन कापुरे आहेत अभ्यासक, ते या पेपरच्या माध्यमातून पाण्याचा pH जो आहे तो या ठिकाणी टेस्ट करतायत। त्यांच्यासोबत त्यांनी लिटमस पेपर जो आहे तो आणलेला आहे। अशा पद्धतीने हे आता याच्यामध्ये हा पेपर लावलेला आहे आणि हा जो कोड आहे 1 2 3 4 to 10 ह्या pH लेवल्स आहेत वेगवेगळ्या। आपल्या सरोवराचा pH होता 10 ते 11, परंतु आता जर कलर मॅच केला आपण तर 8 आणि 9 याच्यामध्ये हा कलर मॅच होत आहे। म्हणजे pH हा कमी झालेला आहे आणि याच्यामध्ये गोड पाणी तयार झाल्यामुळे यामध्ये मासे आलेले आहेत। मासे कुठून आले हा एक शोधाचा विषय आहे, परंतु पाण्याचा pH जो आहे तो 8 ते 9 यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि गुणधर्म बदललेले दिसत आहे। यापूर्वी कधी मासे आढळले या सरोवरामध्ये? हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही या पाण्यामध्ये मासे काय सूक्ष्मजीवही आढळलेला नाही असं आम्ही ठामपणे सांगू शकतो। नक्कीच। तर या पाण्याचं म्हणजे सरोवराच्या पाण्याचा जो खारपटपणा आहे तो आता गोड पाण्यामध्ये होतो की काय, असा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळेच आता या पाण्यामध्ये मासे सोबतच इतर जे जीव आहेत ते सुद्धा आढळू शकतात, अशा प्रकारचा जो दावा आहे तो अभ्यासकांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार सरोवर, बुलढाणा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।